नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती सतत मी तुमच्या भेटीला वेगळंच काहीतरी घेऊन येत असतो. कधी न ऐकलेलं, कधी न बघितलेलं. आता मी लातूर तालुक्यातल्या ढाकणी गावात आहे आणि इथं यात्रा होती आणि या यात्रेमध्ये खुलं लोकनाट्य सादर केलं जातं, म्हणजे खुला तमाशा होतो आणि इथं खूप गाजलेले कलाकार येतात. महाराष्ट्रामध्ये जेवढे कलाकार आहेत त्यापैकी नामांकित कलाकार या ठिकाणी या मातीमध्ये कला सादर करून आज त्यांचं नावलौकिक झालेले आहेत. असे कलाकार आहेत, वेगवेगळे कलाकार आहेत. मी तुम्हाला सतत ग्रामीण भागामध्ये काय घडतंय, काय चाललंय याच्यावर नजर टाकण्याचं काम करतोय. आमचं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलची वर 3,38,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आता सबस्क्राईब करा. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, कधी न ऐकलेली, कधी न बघितलेली. आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तीशी, अशा एका कलाकाराची, महाराष्ट्रातील नामांकित कलाकार, नावाजलेले कलाकार कोमलताई पाटोळे यांचे सासरे नंदकुमार पाटोळे शाहीर आहेत. ते खूप नाव आहे त्यांचं. त्यांनी चित्रपटामध्ये काम केले आणि खूप गाजलेले कलाकार आज आपल्यासोबत असणार आहेत. त्यांच्याकडून नेमकं लोकनाट्य कला याबाबत अधिक माहिती मी घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं टुडे समाचार न्यूजमध्ये स्वागत आहे. मला सांगा, सुरुवातीला तुमचा परिचय सांगा. शाहीर नंदकुमार पाटोळे तवशीकर, पंढरपूर तालुका आणि जिल्हा सोलापूर. अच्छा, असा माझा पूर्ण पत्ता आहे. अच्छा. काय सांगाल आता, लोकनाट्य कला जी आहे, बर, लोकनाट्य म्हणजे तमाशा, तमाशा, तमाशा याचा अर्थ काय? तमगुणाचा नाश. म्हणजे म्हणजे तमाशा. याला पूर्वी मोठ्या कलावंतांनी, शीघ्र कवी पठ्ठे बापूराव अशी म्हणतात, तमगुणाचा नाश करणारा हा लोकनाट्य असतो. पण त्याच लोकनाट्याला, त्या तमाशाला लोकनाट्य हे साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या साहित्यामध्ये त्याला पुनर्जीवन देऊन त्या तमाशाचा लोकनाट्य असं नामांतरण केलं. अच्छा, तमाशा असं वेगळे तीन अक्षर आहेत त्याच्यामध्ये. आता समजा बालपण, तरुणपण आणि म्हातारपण, तसं या तमाशातले ते गण, गवळण, रंगबाजी आणि वगात शेवट होतो. तसाच जे माणसाच्या अंगात जी गर्व आहे, ती गर्व कशामुळे होतो? राजा रावणाची लंका जळली म्हणून ती तमाशामध्येच कलावंत सांगतात. अच्छा. संत वाङ्मयामधले जे संत काव्य केलेले आहेत, त्या संतांनी गायलेले ही पहिले तमाशामधूनच. म्हणून पठ्ठे बापूराव शीघ्र कवी एका गणातच म्हणतात, लवकर यावे सिद्ध गणेशा, आतून कीर्तन वरून तमाशा. जगाला तमाशा दिसतोय. अलीकडे कुठं गलीबोळात भांडण लागलं तर काय लावणार आहे तमाशा? जाणती बी म्हणतात. तमाशा ही पूर्वीच आहे. पृथ्वी निर्माण करताना तमाशा, तिलोत्तमा नावाची श्री नृत्य गायन करणारे इंद्र दरबारात मनोरंजन करत होते. म्हणजे ह्याला शास्त्र आहे तमाशा. तमाशा सुरुवात कशी झाली तमाशाची? तमाशाची सुरुवात अशी झाली, पूर्वीचे चित्र इकडली इकडे पळायची, तमाशाने नुसतं मुक काम करायचं. मग या तमाशाची सुरुवात पठ्ठे बापू, भाऊ फकड, होनाजी बाळा, शाहीर अमर शेख, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या अशा माणसापासनं, भाऊ बापू मांग नारायणगावकर या अशा माणसापाशी जन्मरूप धारण झालं. आणि ही जी प्रसिद्धी तिथून मिळाली, नारायणगावामधून. अच्छा, सुरुवात नारायणगाव पासून, नारायणगावात झाली. विटा भाऊ मांग नारायणगावकर जे म्हणतात ते तमाशामध्येच जन्माला आले आणि तिचा जन्म पंढरपुरात झाला, विठ्ठलाच्या नगरीत. म्हणून तिचं नावच विठ्ठाबाई ठेवलं होतं. क्या बात आहे. तुम्ही त्यांच्याशी भेटला कधी? लय वेळा भेटायला. आमच्या संपर्कातले, जवळचे, नात्यातले आणि त्यांचा घराणा आमच्या वडिलांचं गुरु घराणा. अच्छा. तुम्ही आता वेगवेगळ्या गावात जाता, खेडेगावात जाताय, काय वाटतं बरं तुम्हाला? पूर्वीचा तमाशा, पूर्वी कसे तमाशे असायचे, पूर्वी कसं लोकनाट्य असायचं, नेमकं काय? पूर्वीचं तमाशा आणि लोककला आणि त्या लोककलेला प्राधान्य देणारी लोक जी होती ती एक रूप होती या कलेत. कसे होते? त्याचा विचारपूस करत होती त्या कलावंताचा. बरं वाईट, चांगला होता, काय कमी जास्त असेल तर ती त्याचा विचार करत होता. तवाची परिस्थिती पैशानुसारून अशी नव्हती.
तरी सुद्धा माणुसकी फार मोठी महत्वाची होती. हम्म. अलीकड ही माझं एक गाणं आहे, हम्म. देशाला फसविलं सुनव पावडर लालीनं. तुम्हीच लिहिलंय का ते? कमाल केली बघा या पावडर लालीनं. कसं काय लिहिलं? ही लोकगीत आहे माझं हे. हम्म. आणि या लोकगीतामध्ये अनेक बदलत गेलेले आहेत. पूर्वी आईबापाला ओळखत होते, आईबापाच्या पुढे तंबाखू खाणारा व्यक्ती मुलगा दिसत नव्हता, हम्म. पण आज बापाला दारू आणायला लागतोय. परिस्थिती बिघडत चालली. बिघडली म्हणजे हम्म. फार बिघडली आहे. बाप पिऊन लोळतोय, गडील लोक पिऊन लोळतोय. अशा परिस्थितीनं आणि महत्वाचं आता म्हणते डिजिटल झालंय, डिजिटल देश झाला, डिजिटल कायद्याने चांगलं पुढं मार्ग निघाल्यात, पण इथंच लोकांची दिशाभूल झाली, बिघडलं. विचित्र चित्र ह्या टीव्ही चॅनल मध्ये बघायला लागले लोक. पूर्वी तमाशामध्ये महिला कलाकार जास्त होत्या. हा हा ते कशा होत्या ते? नऊवारी साडी. हा. आणि त्यांच्या अगोदर महिलेच्या अगोदर नाचे होतं पूर्वी. नाचे म्हणजे गडीच हा. पुरुष, हा. आणि त्यांनी लुगडं नेसून ते बाईचं कला सादर काम करायचं. करायचं, हा. कला साध्य करायची. बायको याचं बायको काय नवऱ्याला बोलते हे ती करत म्हणजे होती. पूर्वी महिला नसायच्या तमाशामध्ये. पहिल्या महिला नव्हत्या. हा. नंतर भाऊ बापू मांग नारायण गावकरांच्या घराण्यातलीच महिला केशरबाई, तुमची विठाबाई, त्या महिला तिथून पुढे आल्या त्या. हम्म. मग त्यांनी ती गण गवळण रंग बाजी गाणी म्हणायची. हम्म. त्याच्यात तिची आपुलकी धरून राष्ट्रपतीने विठाबाईचं स्वागत केलं होतं आणि तिला पुरस्कार मिळाला होता. तमाशा प्राधान्य विठाबाई नारायण गावकर. तर पहिल्या महिला घुंगरू बांधायच्या. किती किलो वजन असायचं ते घुंगरू? कसलं असायचं? 5-5 किलोचे घुंगर पायात असायचे. नऊवारी साड्या असायची. जंपर इथपर्यंत कोपरापर्यंत असायचा. आणि त्यांचं नटणं हे सर्व सौंदर्य त्यांचं त्या अलंकारामध्ये शोभून दिसत होतं. आता कसं दिसतंय? आता काय सांगायचं, बघितल्यानंतर आम्हाला लाज वाटते, पण सांगायचं कोणाला? ती असल्याशिवाय तिथं चालत नाही. ती बघितल्याशिवाय पब्लिक दम धरत नाही. हा. सारा डिस्को झालाय तमाशाचा. हम्म. मला सांगा, तेवढे घुंगरं पायामध्ये नाचायचं, पायात बांधून महिलांनी, असं काही वेगळं पण दिसत होतं त्यावेळेस. आता जसा शब्द येईल तसा तिचा अनुभव असायचा. हम्म. त्या गाण्याची रचना जशी शब्द असलेली हम्म. आणि तशी ती. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आमचे वडील विश्वनाथ आणि गुलाबी माझे चुलते कवी होते. मग त्यांनी एक लावणी लिहिली आणि ती संसारिक लावणी होती. अजून येईना पती घराशी, सांगू बाई कोणाला, अगं बाई प्राण सखा कुठे गेला. रात्रीच माझ्या स्वप्नी आला ना, हसून मजशी बोलू लागला. मी दचकून उठले पाहू लागले, पण कुठे दिसेना मला. स्वप्नातलं काय दिसणार आहे. अशी शब्द होती काळजाला भिडण्यासारखी. आणि तशी ती नृत्य काय करणारी जे बाई होती लेडीज आताची त्या काळातली, ती तसाच अनुभव करत होती. जणू संसारातच घडली घटना. हे आताचं काय ते डिस्कोजी म्हणतात, याला ताल नाही, सूर नाही. कशा असायचे तमाशे पूर्वी? पण पूर्वीचं तमाशे डोलकी तुंतुन, टाळ हलगी पण वाजवत होते तमाशे. डप म्हणतात त्याला. हा. आणि कधी कधी मातीचं टेज पूर्वी होतं. माती कशी लावायची ते? मातीचा ढिगारा करायची, पसरायची, त्याच्यावर काहीतरी पोती तळवट हातरायचे. झाला टेज त्यांचा. चांगलं एवढी उंची वाढायची. आणि मग तिथं तमाशाचे कानात लावायची. ही पुन्हा कालांतराने तंबू निघाले वरले. ती तंबू निघाल्यानंतर पुन्हा असली टेज फिरता मंचांग म्हणली. मग ह्याच्यात यंत्र वापरायला लागली. म्हणजे जसं जगाच्या दिशा बदलतेल्या माणसाच्या, आणि तशी कलाकार पुढे वाटचाल करायला लागली. पण काय वाटचाल करण्यात बी अडथळा निर्माण व्हायला लागला. काय व्हायला लागलं?
आता पहिलं खरं जर सांगायला गेलं लावणी लोक ऐकत नाही ते. आणि डिस्को लावणी ती सुरेखा पुणेकर म्हणते बघा, एक तिनं लावणी काढली ते जेवणावरनच, आणि त्या लावणीला लोक बघतात. पण आमची सुलोचना चव्हाण, आमच्या लता मंगेशकरांनीनं, तुमच्या आशाबाई यांनी गायलेल्या जी तमाशातल्या लावणी असेल होत्या त्या पिक्चरमध्ये आल्या ते बघा. पिंजरा पिक्चरला आहे, त्या पिंजरामध्ये डिटेल तमाशा दाखवला पिंजरा पिक्चरला. आणि त्या कलावंतांनी खरंच तो तमाशा कलावंत असला पाहिजे असं लोकांना बघताना वाटतंय. काय वाटते, कला जिवंत राहायला पाहिजे? जिवंत राहायला पाहिजे, पण कला मावळण्याच्या मार्गात आहे का काय अशी मला भीती वाटते. भीती वाटते. या ज्या ठिकाणी आपण बसलात याच ठिकाणी या मातीमध्ये महाराष्ट्रातले कोणते कोणते कलाकार गाजलेले आले होते असं वाटतं? नामांकित कलाकार इथे आले होते. कोण आलं होतं? लता सुरेखा पुणेकर. हे ढाकणी गाव आहे आणि लातूर तालुक्यातच गाव येते. आता इथंच यात्रा सुरू आहे आणि तिथंच बसलोय आपण. याच यात्रेला मला वाटतं लता सुरेकर पुणेकर 2 वेळा आल्या होत्या. संध्या माने आली होती. रोशन सातारकरने बरोबर मीच होतो त्या साईटला कार्यक्रम लागला होता. तसेच ही आमचे नंदा पाटोळे कार्यक्रम, वामन पाटोळे, गोविंदा पाटोळे. वामन पाटोळे तुमचे भाऊ? माझे थोरले भाऊ आहेत. बर. चुलत भाऊ आहेत. परिवार कसा आहे तुमचा? परिवारातलं? माझ्या परिवारातले सर्वच कलेमध्ये आहेत ते. माझे चुलत भाऊ कलेमध्येच आहेत. चुलत भावाची बायको मिसेस कलेमध्येच आहे. माझी मंडळी कलेमध्येच होती. मी कलेमध्येच होतो. माझे वडील कलेमध्येच होते. माझी चुलती कलेमध्येच होते. माझी मुलं कलेत आहेत आणि माझी सुनबाई कलेत आहेत. आता नातू सुद्धा कलेमध्ये आले. अच्छा, परिवार तुम्ही या कलेत वाहून घेतलं. अख्ख्या महाराष्ट्राचं मनोरंजन करताय तुम्ही. मला हे सांगा की तुम्ही तुमच्या मनामध्ये दुःख असो किंवा कुठलं काही असो, तुम्हाला जर एखादा कार्यक्रम करायचा म्हटलं तर तुम्ही प्रेक्षकांचं हास्य मनोरंजन करताय तुम्ही? करतो. एकदा काय झालं, चैत्र पौर्णिमा होती आणि ती साल 2019चं होतं. आणि माझा भाऊ होता, अजून आहे तो, गोविंद पाटोळे. मग 14 एप्रिलचा पुढं महिना होता आणि माझा कार्यक्रम पंढरपूर तालुक्यात तारापूर नावाच्या गावात होता. आणि त्याच पौर्णिमे दिवशी गल्लीमध्ये पंढरपूरला मला 2 कुटुंब आहेत. एक पंढरपुरात आहे आणि एक कार्यक्रमात मेंढापुरात आहे. मग पंढरपूरच्या कुटुंबातली मुलगी 5-6 वर्षाची, रात्रीची लाईट गेली आणि ती लग्नाचं वराड इकडं तिकडं होण्यात काय झालं, ती मुलगी एका घाण गटरेमध्ये जाऊन पडली. आणि तिथे ते डुकर येलेली होती, ती त्या मुलीला चावली. आणि रात्रीची वेळ, समजा अंधार, कुणाला दिसले नाही. ती मुलगी तशीच गटरात त्या गोलमाडल्या गेली, कुत्र्याच्या कळवंडीत गावल्यासारखी. ती कुणालाच माहीत नाही. लाईट गेली म्हणून ह्याच्या घरी बघ, त्याच्या घरी बघ, तिकडं बघ, इकडं बघ, ती मुलगी काय गावना. मग काय मंडळी म्हणली आता सकाळपारी बघता येईल. आणि आम्ही त्या दिवशी त्याच रात्री त्या गावामध्ये व्यासपीठावर गेलो होतो तमाशाच्या. आणि जत्रेत तमाशा होता चैत्र पौर्णिमेनिमित्त. मग त्यावेळेस साहेब म्हणून उपाध्ये होते पंढरपूरला. आणि त्यांना बातमी कळाली पोलीस स्टेशनमधनं की या कलावंताची अशाच मुलगी पंढरपुरातून गायब झालेले. तर त्यांना कळवं. आता आम्हाला कळलं होतं. मग कळल्यानंतर ती मुलगी, ती गटर काढणारा जो आमच्या गल्लीतलाच माणूस होता कांबळे नावाचा, त्याला ती दिसलं. त्याला दिसल्यावर आमच्या घरी सांगितलं निरूपण. घरच्याने आता आई दिली पळत आणि ती गटरातनं मुलगी काढल्या. ती मेलेली होती ना. ते पोलीस आलं डिपार्टमेंट. ती मुलगी होती तिथं टाका म्हणायला लागली. आता ती टाकण्यासारखी वस्तू आहे का? नाही. मग त्या गल्लीतली काय जाणकर मंडळी पुढं झाली
आणि त्यांनी सांगितलं डिपार्टमेंटला कायदा असा सांगत नाही, संविधानात असं नाही, जे आहे ते तुम्ही करा. त्या आईला मुलगी पुन्हा तिथं मरणाच्या खादीत टाकू वाटेल का? तुम्ही कडेला ठेवा, पंचनामा करा आणि पोस्टमार्टिंगला घ्या. तिथं पोस्टमार्टिंगला टाकलं ना, आम्हाला स्टेजवर कळालं मुलगी वारली. तुमचा कार्यक्रम चालू होता? चालू होता. मग चालू असताना भाव लागला जोराजोराने रडायला, त्या मुलीचं दुःख मानून. मग मी बाबासाहेबांचं गाणं गात होतो स्टेजवर. तुमच्या डोळ्याला पण पाणी आलंय? कारण तमाशा करतो म्हणजे आमच्या घरादाराचा तमाशा झालेला आहे. आणि म्हणून पण मनोरंजन लोकांचं करताना बाप जरी लढायला उठला तर त्याच्या संग लढाई करणं ही योग्य आहे आमचं. आणि मग त्यांना मी समजांना धीर दिला आणि सांगितलं, बाबांनो आता आपण ब्रह्मदेव सुद्धा आला तर ती मुलगी उठत नाही, तुम्ही थांबा म्हणलं. आपण कार्यक्रम संपला का जाऊ म्हणलं मुलीला थांबली. स्वतः उपाध्ये साहेबांची गाडी आली. म्हणजे अशी कलावंत आम्ही पहिल्यांदा पाहिले, ती स्वतःच्या मुलीची मैत झाली तरी ती बाप तरी तुम्ही मनोरंजन स्टेजवर मनोरंजन करतात. मी म्हणलं गोंद्या रोजच्या पेक्षा हसून कार्यक्रम कर, रोजच्या पेक्षा. हा ती आपलं सत्व परीक्षा आहे म्हणलं. आपण आपली एक मुलगी गेली पण ही हजारो पुढे बसलेला वर्ग आहे म्हणलं, यांचं मनोरंजन करून त्यांचं मन आश्रय करायचं आहे आपणाला. दुःख मानू नको, ही काही येणारी वस्तू नाही म्हणलं. आणि थांबवली त्यांना. आणि मग मी बाबासाहेबांचं गाणं म्हणायला लागलो. ती एक जण पेनारा उठला आणि म्हणला, बाबासाहेबांचं गाणं बंद करा आणि लावणी म्हणा. त्याच्यात झाली गावाची आणि त्या माणसाची भांडणं. तो कार्यक्रम रद्द झाला आणि ते गावाला निमित्त दिसलं आणि आमचे पैसे थांबवलं त्यांनी द्यायला. मग डिपार्टमेंट म्हणले, या माणसाची मुलगी वारून सुद्धा त्यांनी कार्यक्रम गावात येऊन केला येड्यानो, अशा कलावंताचं पैसे तुम्ही द्यायला पाहिजेत, बुडवायचे नसतात. मग मी काय केलं, नेहमी पैसे दिल्यावर मी पोलीस स्टेशनला गेलो. डिपार्टमेंटनंच सांगितले या तुम्ही. तिथं गेल्यानंतर त्या डिपार्टमेंटनं बोलवलं, उपाधी साहेबांनी ती माणसं पंच कमिटी बोलवली आणि म्हणलं काय तुमची व्यवस्था आहे म्हणले पाटील. तेव्हा पाटलांना जास्त मान होतं, सरपंचाला नव्हता त्या काळात. त्या पाटलाला म्हणले तुमच्या गावाच्या कलावंताला अन्न सुद्धा नाही. अहो म्हणले 2-3 बाया लावून आम्ही अन्न स्वयंपाक करून दिला. मग मला उपाधी म्हणली, शाहीर कसं काय म्हणले. ते तर म्हणते दिला साहेब. म्हणलं मुलगी वारल्यावर आम्ही जेवण करत बसल का असं तुम्हाला वाटतं का म्हणलं. तर नाही. मग यांनी जेवण काय केलं, मी म्हणलं पुढाऱ्यानेच नेलं असेल घराला म्हणलं त्यांच्या. शेवटी नवीला झाला माझा. गावाने पैसे त्यांच्यापाशी दिलं, डिपार्टमेंटनं आम्हाला वाटलं लावला. असं प्रसंग येतात. तुम्ही किती वयाचे किती वर्षापासून ही कला सादर करताय? मी 74ला यामध्ये आहे बघा. 1974ला 72 पर्यंत मी जनावर मराठी समाजात राखत होतो. बरं. मारापूरला एका मराठी समाजाची. कारण माझे आईवडील 69ला वारलेले ते. माझा जन्म 1/6/1962ला झालेला आहे. मग मला शाळेत मी 3 दिवस होतो. 12 वर्षापासून तुम्ही या कलेमध्ये आलो. आणि पहिली कलेमध्ये आल्यानंतर शाहीर देशमुख मालेवाडीकर, ती तानाजीची पोवाडे गायाचा, त्यांच्या संघ पहिला महाराष्ट्राचा दौरा केला. तुम्हाला पारितोषिक वगैरे काय मिळाले? मला पारितोषिक 14 पारितोषिक मिळाले. कुठं मिळाले? हे मिळाले ती खाजगी संस्थेने दिलेले. काय मुख्यमंत्र्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळालेले आहेत, काय पुढारी कंपनीच्या हातने मिळाले, खासदार आमदाराकडून मिळाले. एक चित्रपटाकडनं मिळाला नाही. कोणत्या चित्रपटात काम केलं तुम्ही? मी लोकगायक आहे महाराष्ट्राचा प्रख्यात आनंद शिंदे यांनी चाकुरी पिक्चर काढलेला.
त्या चाकुरी पिक्चरमध्ये मी पोस्टमॅनचं काम केलेलं आहे. हम्म. आणि त्या पिक्चरला पूर्ण शेवटपर्यंत विठाबाई यांचा मुलगा नितीन शेवटपर्यंत आहे, हिरो म्हणून काम केलेलं आहे त्या भूमिकेत. अच्छा, तिथं काम केलं चित्रपट. त्या मला चित्रपट. सांगा, आता तुमच्या परिवारामध्ये कोमलताई ह्या महाराष्ट्रामध्ये खूप कला सादर करतात, स्टार आहेत त्या, आणि तुम्ही त्यांचे सासरे आहेत. आता कोमलताई पण पाहणार असतील ही मुलाखत तुमची. काय संदेश तुम्हाला, घराचं कसं वातावरण कसं आहे? तुम्ही त्यांचे सासरे आहात, त्या सुनबाई आहेत तुमच्या. कसं बघताय कोमलताईकडे तुम्ही? सुनबाई म्हणण्यापेक्षा मी लेख या नात्याने तिकडे बघत असतो. कारण माझ्या घराचं फार मोठं कलेचं स्थान थांबत यायला लागलेलं तिने पुढे वाट चालवून घेतली. त्याचा वाटा सिंहाचा आहे तिचा. आज महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रम होतात, पण पहिले माझ्या नावाचा उल्लेख करतात. मला भेटा येणारी मंडळी तिथं असते, आणि माझा प्रेक्षक वर्ग जास्त आहे, पण झपाट्याने तिचा वर्ग जास्त पुढे झाला. काय कारण आहे? माणसाच्या मनात जी रुचणाऱ्या भावना जाग्या करणाऱ्या शब्दाला वळण देणारी गायकीतली ती जादूगार आहे. जादूगार आहे सुनबाई. हा, त्या गाण्याला कसं वळवायचं, कसं पळवायचं, कुठं थांबवायचं, तिला ते अवगत झालेला आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राचा गायक सुद्धा तिला, आनंद शिंदे, संगीतकार चंदनजी कांबळे, साजन बेंद्रे, ही अशी लोक सुद्धा तिला नाव असतात. बरं, बरेच कलाकार हे त्यांनी नाव कमवलं, मोठे लोकनाट्य मंडळ उभा केलं, तसं तुम्ही का केलं नाही एखादं? मी पहिले कार्यक्रम माझ्याच नावावर लोकनाट्य होतं, माझ्याच नावावर. पण 1998ला माझं बहिणीची पितळी कॅसेट म्हणून 2 बायकांनी फजिती आहे का, मला 2 बायका आहेत त्या, आणि माझ्या 2 बायकाचं कसं भांडण लागलं होतं. ती भांडण मी या तमाशाच्या लोककलेमध्ये समावेश केला, आणि ह्या रूपाने ती स्टेजवर दाखवायला सुरुवात केली. लोकांची वास्तव परिस्थिती समोर आणली, मी समोर आणली, आणि वस्तुस्थिती त्यामध्ये माझी ओरिजिनल नाव आहे नंदा पाटोळे, गोविंदा पाटोळे, वामन पाटोळे. तुम्ही ऐका रेकॉर्ड आहे. औषा पाटोळे. बायका दोन्ही पण आहेत का तुम्हाला? माझ्या दोन्ही पण बायका आहेत. किती लेकर आहेत? दोन्हीला 3 मुलं आहेत. जमतंय का आता? जमतंय का नाही मी अजून आजमावून बघितलं नाही. एखाद्या वेळेस जर 2 भांडी एका फळीवर मांडली तर मला बी त्याचा अंदाज लागत नाही की कवा कळवण लागलं नाही भांडी माझ्या डोक्यात पडतेली. असं म्हणून मी त्या 2 बायका, एक पंढरपुरात ठेवली आणि एक मेंढापुरात ठेवली. म्हणजे असं समोर आणलेच नाही? काय कारण आलं तरी येते त्या. काय केलं 2 बायका तुम्ही? करायची म्हणजे काय, मी काय कुठल्या वाईट भावनेने केल्या नाहीत. माझं लग्न झालं, मग लग्न झाल्यानंतर मृतशीर रिवाजाप्रमाणे, या हिंदू धर्माच्या रूढीप्रमाणे लग्न केलं. मग लग्न केल्यानंतर माझी परिस्थिती नाजूक. मी कार्यक्रमात, माझे सासरे चांगले होते, धंदा व्यवसाय करायचे. त्यांना माझ्या वडिलाची कल्पना होती, माझी कल्पना होती. ती म्हणायची, माणूस भीक मागायची वेळ आली तरी तुला अंतर देणार नाही पोरे, तू तिथं नांदलीच पाहिजे. पहिली बायको त्या बायकोला सांगायची, मोठ्या बायकोला. हा, आणि ती लग्न झाल्यानंतर मी कार्यक्रम तमाशाचा झाडाखालचा असाच केला. झाडाखालचा तमाशा चालू झाल्यावर मी बार्शीमधली एक मुलगी, उषा मल्हारी शिंदे नावाची, आमच्याच समाजाची, ती डान्सर आणि शोभेवंत देखणी, ती कर्णाची आई आहे. म्हणजे कोमलची सासूबाई आहे ती तमाशातच होती. तिला आणलं. ती नाटकात त्यांचा आणि माझा प्रसंग येत होता. त्या नाटकापासून आम्हा दोघांची ओळख. माणूस कमी पडलं म्हणून तिला आणलं. ती माझ्यासारखीच झाली. आणि योगायोगानं 2 बायका आहेत त्या, पण 2 बायकाची नावं बी आशा आणि उषा आहे ती.
आता ही नावं काय मी ठेवलेली नाही ती पहिलेच आहेत. त्यांच्या घरच्यांनी ठेवलेली ती. हं. पण ती माझ्या गळ्यात आलं घोंगड. हां. मग पहिला काळ गेला वरीस 6 महिन्याचा पण पुन्हा कळवण लागायला लागले. कुठल्याही बायकोला वाटत नसतं माझी सवत आहे, सवतीला बहिणीप्रमाणे कोण वागवत नाही. सवतीनं अमृत आणलं तर तिला 20 दिसत असतं. त्याचा अनुभव लय घेतला. मग मी बी चाबरा, त्याचा एजंट बनायचा म्हणला, आता नुसता चाबरा राहायचा नाही. हं. मग घरातली सत्व परीक्षा बघण्याची वेळ माझ्यावर आली. सासू सासरे म्हणले तुमची बायको लग्न झाले, तुमची तुम्ही संग न्यायचे. इकडली मंडळी बार्शीची सासरवाडी ती माझ्या संगच. आता 2 बायकांनी म्हणलं फजिती आहे का, आता फजिती झाल्याशिवाय राहत नाही. मग राहिल्या 2 दिवस पण पुन्हा रडधूप चालू झाली. हाक मारायची कोणाला हा प्रश्न निर्माण झाला. दोन्ही पैकी हाक कोणाला तर मारलीच पाहिजे. हं. हे जर नाव आलं तर ती म्हणणार तिच्यावर लय तुमची माया आहे. मग इकडे भांडणं काढायची हं. कारण नसताना. मग मी बी दोघीचं नाव आलं का ऐकायला म्हणून वरडायची. म्हणजे नाव मी घ्यायचं नाही. सॉंगच केलं, आता नावच घ्यायचं नाही म्हणलं. कसं आरडायचं मग? तुम्हाला आलं का ऐकायला बायानो. मुळात ती माझ्याकडे बघायची, दोघीला मी बोलवायचो तर दोघी मी यायच्या. हिनं काय केलेलं असेल ते खायचो, तिनं काय केलेलं असेल ते खायचो. आणि असाच दोघीच्या मध्ये वर तोंड करून झोपायचो. आणि तसाच उठून कावा उजडतंय बघायचो आणि ह्या माणसात येऊन पडायचो. मग रावण रसाळ असेल, प्रल्हाद सुरवश असेल, खंडू रसाळ असेल, ही माझ्या जोडीची जोडीदार. म्हणजे तुमच्या सोबतचे आहेत कलाकार ही आहेत. माझ्या त्या टायमाची आहे ती जोडीदार. कलाकारांना मग ही समजूत घालायची ना त्या टायमाला. बाय तसं नसतंय, बाय असं नसतंय, तसं नसतंय, असं नसतंय. मला सांगा, कला हे जे कलाकार जे आहेत, शासन कलाकारांना मानधन देतंय, देत तेवढं पुरतंय का कलाकारांना? आता 5,000 झाल्यात तुम्हाला मिळतंय? आणि मीच महाग आहे. म्या मंजुरी करून घ्यायला लावली, द्यायला लावलं. साहेब म्हणला तुम्ही शायर 1-2 महिने मागं राहावं लागतं. म्हणलं का? तुमच्या घरची एका आडनावातली बरीच माणसं आहेत याच्यात, तुमच्या गावातली. समजा गाव पाटोळ्याचं आहे म्हणलं तर तिथे समाज समधी कलाकार आहेत ती, पण तीच अवजड लागतंय म्हणले. तुम्ही जरा समजदार आहे, तुम्ही थांबा 2 महिने. साहेबाला म्हणलं 2 महिने काय, 2 वर्ष थांबेन तुम्ही सांगितल्यावर. आणि तसंच झालं. 2 वर्ष संपून गेले, 3रं वर्ष आलं. माझ्या टायमाला इलेक्शन तर आलं, पालकमंत्री अजून तर मानधन गेला. नाही तुम्हाला? नाही, म्हणजे तुम्ही मानधनापासून वंचित आहेत. वंचित आहे मी. बरं बरं, हे कलेबद्दल हे झालं सगळं, तुम्ही मग काय वाटतं बरं तुम्हाला आता हे पुढं कसं खऱ्या राहिलं? तळागाळातल्या कलावंतालाही मिळालं पाहिजे. हं. मी एकटाच नाही, माझ्यासारखी असंख्य कलावंत चांगले तशीच आहे ती. आणि सर्व याला खतपाणी घालणारे आणि कामापुरता कलेचा वापर करणारे त्या लोकांनाही मानधन पेन्शन मिळते. पण ज्याने आयुष्यभर जोपासलंय ती वंचित आहे ते साहेब तिथनं. कलाकारासाठी काय एखादा डायलॉग वगैरे नवीन काय आहे का आपला? सर्व सरलं खरं, परंतु माझे दुःख सरले नाही. सुख आणि मानधन पेन्शन मिळेल म्हणून अपेक्षा केल्या, पण आता आयुष्य उरले नाही. क्या बात आहे. काय संदेश करायला आता तुम्ही प्रेक्षकांना? शासनाने आणि मीडियाने शासनापर्यंतही पोचवलं पाहिजे. मीडिया साधी सामान्य व्यक्ती नाही, गोष्ट नाही. सूर्यप्रकाश जिथं पडत नाही तिथं मीडिया पोचला. पण आमच्या सारख्या कलावंताच्या वेदना त्या ठिकाणी पोचवावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. नवीन कलाकारांना काय संदेश कराल? नवीन कलाकार असतील जे या कलेमध्ये यायला इच्छुक असतील. आणि मित्रांनो, डिस्को करू नका कलेचा. नवीन कलावंताला माझं सांगणं आहे, कला ही कशी पूर्वी होती आणि उद्याच्या पिढीला आपणाला आजची कला दाखवायची आहे. पाठीमागची ही बुडत निघालेली आहे. काय कालांतराने वाद्य बदलले. ते तमाशाच्या स्टेजवर डोलकी वाद्य गेलं, प्याड आलं, हार्मोनियम गेलं, आर्गन आला, टाळाचा बेपत्ता झाला, तुंतुन तर उरलं नाही.
हलगी डपाच्या ठिकाणी ती कच्ची वाजवायला लागली ही सारं बिगर बापाचं वाद्य आहे. हं, हं. आणि ह्याच्यामुळे या कलेचा डोंबाळा झाला. तुम्ही बघा, पूर्वी शेतामध्ये मोठ चालू होती तर हिरीचं पाणी निघत नव्हतं. ट्रॅक्टर आलं, ती बैल कसाबाच्या दारात आहे ती, पण शेतकऱ्याच्या दारात दिसत नाही. ती कसा हिरीला पाणी लागल. आई बापाला वृद्धाश्रमात सोडाय निघाली, सासू सासऱ्याला सन्मान मिळतोय म्हणून कोरोना महामारी निघाली. तिथं कोणाला थांबत बी नाही, ती थांबवत बी नाही. तुम्हाला कोणाला संपर्क करायचा असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. 99 70 26 71 88. शाहीर नंदकुमार पाटोळे. अच्छा, बघा, शाहीर नंदकुमार पाटोळे जे आहेत ना, ते कोमलताई पाटोळेचे सासरे आहेत. आणि आज त्यांनी लातूर तालुक्यातल्या ढाकणी गावामध्ये यात्रा होती आणि त्या यात्रेमध्ये लोकनाट्य तमाशा मंडळ या ठिकाणी आलं होतं. खुला तमाशा झाला या गावामध्ये. आणि ही कला सादर केल्यानंतर मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवलेली आहे. महाराष्ट्रामध्ये जे लोकनाट्य कला जे आहे त्यातले हे कलावंत, वयस्कर कलावंत, वयाच्या 12 वर्षापासून त्यांनी तमाशा उभा केला. नेमकं कसे अनुभव आले त्यांच्या स्वतःच्या कुटुंबावर. त्यांना 2 पत्नी आहेत, त्या पत्नीवर एक बहिणीची पितळी कॅसेट काढलं आणि स्वतःचं वास्तव जगासमोर मांडलं. चित्रपटात काम केलं. वेगवेगळे अनुभव. कलाकार जे असतात ना, त्यांच्यावर किती दुःखाचा जरी डोंगर असला तरी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं काम हे प्रेक्षक करतात. त्यांनी ज्यावेळेस आपल्याला बोलत होते त्यावेळेस त्यांच्या डोळ्याला अश्रूसुद्धा आले होते. त्यांनी किस्सा सांगितला घरामध्ये काय घटना घडली होती. तशी घटना घडलेली दुःखद असतानासुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी ते स्टेजवर उभं होते. असे महाराष्ट्रामध्ये कलाकार अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. शाहीर नंदकुमार पाटोळे यांचं जीवन नेमकं कसं आहे आणि ते काय म्हणतात, वेगळ्या विषयात वेगळी मुलाखत मी तुम्हाला दाखवलेली आहे. कशी वाटली मुलाखत नक्की कळवा. आणि आमचं जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हुकमत मुलानी, ढाकणी, तालुका, जिल्हा लातूर.